मग हलवून हलवून दमलास कधी तुझा नाही रे उठायचा रावणाचा कुंभकर्ण जो वर्षाच्या 12 महिने मित्रांनो झोपून राहायचा. मग रणमार्गावर युद्ध चालू आहे. रावणाच्या सवंगडी रावणाला म्हणतात अरे आज तुझा हा भाव शत्रू अंगावरती चाल करून आलाय तरी का हा उठायला मागत नाही. ढोल ताशे नगारे वाजवले तरी काय उठत नाही. हरवून बघ है ना जागा झाला तर झाला एवढा तो विषय म्हणून म्हणतोय. गवळीच्या कटिंग मध्ये बोलून गेले आहे ना की म्हणतात मी गायलेल्या गवळीचा विषय बुवाला समजताच नाही. मी काय शाप झोपतो त्याला तुम्ही काय झापूक झोपूक देतो त्याला. विषय मित्रांनो असा आहे की मी माझी गवळ अशी गायली होती मित्रांनो की काना चोरून त्या वाटेवरती बसायचा आणि ज्या गायी दिसतील त्या गायींच्या आचराला तोंड लावून त्यांचं दूध चोरून प्यायचा. दूध पिऊन हा गायचा. आणि बुवा गवळीच्या कटिंग मध्ये म्हणतात की राधे तुझ्या घरात येऊन म्हणतात काना म्हणतात तुझ्या हंडीत घालायचा. असंच बोलले ना बुवा असंच बोलले ना. आता मित्रांनो मला सांगा काना हा राधेपेक्षा निश्चित लहानच होता. मग काना तू या राधेच्या हंडीत घालेपर्यंत ही राधा काय बघत बसेल का हो? तुझा सोट्या असा झोडीन बुवा असा झोडीन बुवा त्याला अगदी हवा तसा सुजवून ठेवेल सुशांत बुवा. आणि म्हणून राहिला मित्रांनो विषय बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलेलं आहे ना ते विषयाचं उत्तर बुवा अजून घासा अजून वाटल्यास अंगामासान थोडस वाढा अजून जाडजूड व्हा पण माझ्या विषयाचं उत्तर बुवा दिलेलं तुम्ही चुकलेलं आहे बुवा. सुशांत बुवा म्हणून तुम्हाला म्हटलं बड्या घरचा पोकल वासा वारा येतोय भासा वासा आणि ही लोक उठून गेल्यावर रातभर एकटंच घासत बसा बुवा. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे बुवा चुकीचंच आहे. परत बुवा म्हणतात आणि बुवांचा जो विषय आहे मित्रांनो निश्चित दुसऱ्यांदा बुवाने मला हा विषय दिलेला आहे. अजून पुढे जेव्हा आमचे कार्यक्रम लागतील निश्चित बुवा तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करेल. पण आज काय तुमच्या विषयाचं उत्तर माझ्याकडे काय बुवा दुसरा विषय आहे ना. बुवांचा शेवटचा प्रश्नपत्राचा विषय होता अग सांभाळ घसरण पायी ग मेला तो पण धड गाताना आला वै तुझं धोक्याचा माई ग. मग ऐकून घे शैला लग्नाच्या बाईला आता घोटाला करायचा नाही ग. प्रश्नपत्रामध्ये बोल म्हणतात
हा आत म्हणता घालायला, हा आतमध्ये जाईल काय म्हणतात, आतमध्ये जाईल काय बुवा, आतमध्ये घालणं मेल्या तुझ्यावरचं काम नाही, तुझ्यासारखं लई येऊन गेले आतमध्ये घालणार, पण अजून बुवा कोणाची डाळ शिजलेली नाही बुवा. परत बुवा म्हणतात बुवा बाई राशी केली तो ओम भट सहा म्हणतात कधी मेला तुला चिंटमाक डमडम धरवत नाही, तुला चिंटमाक डमडम ऐकून घे बुवा, चिंट टपाक डमडम तुला मेल्या तो धड बोलता येत नाही बुवा, म्हणतो ओम भट सहा बुवा. बुवा तुला अटक मटक आणि चौली चटक देतो कसा तो पण, म्हणजे कसा आम्ही कुणाला भीत नाही, लहानपणी केलं माहिती ना, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध पित नाही, डोगर का पाणी, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध डोंगर का पाणी, बरोबर. हा आलो केव्हा सांगा पाणी बुवा, पाण्यातच पडलाय आज. आणि म्हणून पुढचा मित्राचा विषय कसा गातो बघा, की माकड म्हणतो माझीच लाल, हा माकड म्हणतो, पण हा माकड नाही, हा रेडा आहे, हा पालीचा काला रेडा. पण असो अहो माकड म्हणतो माझीच लाल, असं कधी होईल का, मोबिल पंखा शिवाय पक्षी आकाशी झेप कधी घेईल का, मग नावाड्या विना, अहो नावाड्या विना ती नाव कधी पहिला तीराला जाईल का, आणि नारी वाचोनी म्हणजे बाई वाचोनी सुशकुआ, अरे तुझ्या पुरुषाच्या जातीला तो कुत्रा तरी भाव देईल का. बुवा पुढचा विषय का कसं बघा ना, अरे जोग्या तू भीक माग्या, बुवा तुम्हाला शास्त्राला नाव आहे ना, ह्या टोका शास्त्रात नाव म्हणतोय, अरे जोग्या तू भीक माग्या, मग तिची नजर कशी तू वळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली, बरोबर ना, माझ्या सखीनं बातमी कळवली. ज्यावेळेस रावण त्या लंकेत रावण गोसाव्याचं रूप घेऊन सीताबाईला आणायला गेला, तेव्हा रावणाची पत्नी म्हणतो तरी त्या रावणाला काय सांगते विठ्ठल ऐका, की अरे जोग्या तू भीक माग्या, मग तिची नजर कशी तू वळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली, अरे माझ्या सखीनं बातमी कळवली, मग सांग तुला कुणाची पळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली, सांग तुला कुणाची पळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली, सांग तुला कुणाची पळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली, सांग तुला कुणाची पळवली. ये आरार जोग्या तू भीक माग्या, ये आरार जोग्या तू भीक माग्या, तिची नजर कशी तू वळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली, सांग तुला कुणाची पळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली, सांग तुला कुणाची पळवली.
सुपला बुवा तुमच्याकडेच ठेवा. तुमचा शाप बुवा सुपडा साफ झालेला आहे बुवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बुवा रात काढायला इथं आलेले आहेत. बरोबर आहे ना? शेवटचा विषय गातोय मित्रांनो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी बारी संपवतोय. विषय असा आहे की बुवा मित्रांनो या भागामध्ये बैलगाडी शर्यतीची क्रेज जोरात आहे. बरोबर आहे ना? रांगणीची स्पर्धा असेल, बैल कसं त्याला टोकरं पाहिजे आहे ना? म्हणून बघा दादा दिला बैल कसा हवाय? टोकरा है ना? शर्यत म्हटल्यावर माणसाच्या अंगात रक्त संचारतो. हा असून नाव बैला सांगा काय तो? प्रसाद दादा कांबळे. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. हा याला म्हणतात खरा धरती. हा याला म्हणतात खरा धरती. फक्त जाग्यावरी डुबारा बंद झाला आणि म्हणून बघा दादा दिला बघा मित्रांनो एका कोपऱ्यात एक विषय ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणजे म्हणतोय अहो या नांजाता डोक्याला या नांजाता डोक्याला छंद जडतोय नवा नवा. कारण या नांजामध्ये या आपल्या रत्नागिरीच्या या रत्नागिरीमध्ये बघायला गेला मित्रांनो तर शक्तितुरा असेल, नमन असेल आणि बैलगाड्याची शर्यत असेल. इकडं बैलगाड्याची शर्यती होतात, इकडं बैल आहेत, आमच्याकडे रेड्यांच्या झोंब्या होतात. कधी आलो तर या बघायला. म्हणून म्हणतोय या नांजाता डोक्याला छंद जडतोय नवा नवा. मनात एकच हा बैलगाडा या शर्यतीचा हवा. नाद एकच हा बैलगाडा त्या शर्यतीचा हवा. एकच हाय बैलगाडा या शर्यतीची हवा. नाद एकच हाय बैलगाडा या शर्यतीची हवा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा संतोषजी आगरे आणि संजयजी आगरे माऊली यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा नवख्या कलाकाराला या आज नांदा तालुक्यामध्ये सेवेची संधी दिली म्हणून तुमचे देखील आभार मानतो. माझ्या रसिक राजानं आज वेळात नाही काढून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी थांबलात. तुमचे आभार मानतो. सर्वांना एक विनंती करतो की सुखरूपपणे प्रत्येकाने आपापल्या घरी जावा. सर्वांना कळकळीची विनंती करतो. गोवाला देखील त्यांची दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं माझा आजचा कार्यक्रम संपला, ही सेवा संपली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.